पावसाळा सुरू झाला की गवताचं प्रमाण वाढतं. त्यामुळं काही शेतकरी काय अचानक गवत काढण्याचा किंवा मेहनतीचा प्रयत्न करतात. अशा काळामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची चूक जी होती, ती लहान झाडांमध्ये की त्यांचे मुळं तुटतात आणि मुळं तुटल्यामुळं गळीचं प्रमाण वाढून जातं. अशाच एका पॅनिक शेतकऱ्याच्या आपण आज मेळ्यामध्ये आलेलो आहोत. आज योगेश म्हस्के सरांसोबत आपण चर्चा करूयात की सर याचं काय कारण आहे, याला काय म्हणतात आणि काय केल्यामुळे हे होतं. आता हे होऊ नये म्हणून आपण काय करायचं? राम राम. राम राम. नमस्कार शेतकरी मित्रांनो. सर हे काय आहे? सर आता हे काही शेतकऱ्यांच्या चुका म्हणता येईल याला. कारण आपण वारंवार व्हिडिओमधून चॅनलद्वारे प्रत्येक मोसंबीच्या बागेत व्हिडिओ काढून वेळोवेळी टाकतोय आपण आणि माहिती देतोय की आपण जी मेहनत करायची मोसंबीत ही ह्या वेळेत मेहनत नको. आता ह्या बागेत बघा तुम्ही, यांनी गवताच्या चक्करमध्ये जवळपास 20, 25, 30% फळं बागेत खाली आणली. गवत साफ झालं पण बाग साफ व्हायची वेळ आली. प्रत्येक झाडाखाली फळगळ चालू झाली. फळ पिवळं होतंय, देठ लॉक होतंय आणि फळ झाडाला सोडून देत आहे. आता हे जमिनीत सुप्त पडलेल्या बुरशी यांनी सगळे जागृत केले. त्या झाडांच्या मुळामार्फत झाडामध्ये आल्याच आणि त्या परत देठ लॉक करून मग तिथला अन्नद्रव्य साठा संपला की फळ आपलं पिवळं होणार आणि ते झाडाला सोडून आता देणार मुळ्याच कशाला. तुटल्यामुळं अन्नद्रव्य कसं वरती येणार? हां, आणि त्यातले त्यात सर आपण बघतोय आता हे बघा सर, याला म्हणजे थोडं हलवलं जरी ना तर हे फळ खाली कळू येईल. लागलं. त्यात हे बघा. त्यात सर काय झालं, ही जी जमीन आहे का, ही हलक्या स्वरूपाची जमीन आहे. जमिनीत ऑलरेडीच तुमचं मुळांचा कक्ष सक्रिय व्हायला वेळ लागतो आणि तेवढं मूळ सक्रिय नसतं. जे आपण भारी जमिनीतलं बघितलं तर तिथं मुळांचा कक्ष सक्रिय असतो जास्त आणि जास्त दिवस दिवस टिकाऊ असतो. तिथं मुळांचा प्रॉब्लेम येतो आणि त्यातल्या त्यात असं मूळ तुटल्यानंतर ही प्रॉब्लेम वाढून जातो. आता शेतकऱ्यांनी म्हणजे काय, आता काय काय काळजी घ्यावी? सर कारण आता पावसाळा सुरू झालाय, गवत असतं. सर शेतकऱ्याला वाटतं आपण गवत प्रत्येक काढण्यासाठी व्हिडिओत पाठीमागं सांगितलं, भरपूरसे तज्ज्ञ लोक पण सांगत चालतात की हार्ड मेहनत मोसंबीमध्ये करू नका. यावर्षी पावसाने थोडा गोंधळ उडालेला आहे. लवकर पाऊस पडला, शेतकऱ्यांना तण भरपूर उगून गेलं आणि तणनाशक मारावं, मेहनत करावं याच्यामध्ये शेतकरी गुंतून गेला आणि काहींनी चांगले निर्णय घेतले, काहींनी वाईट निर्णय घेतले. याच्यामध्ये नुकसान होऊन गेलं. आता याच्यावर इमिडिएट काय सोल्युशन आहे सर? आता याच्यामध्ये काय करता येईल? कारण जवळजवळ 30% फळगळ आहे. म्हणजे आता हे छोटे झाडं आहेत, हो प्रत्येक झाडावर 30-35 टन माल होता. हो. आज 4-5 टन 4-5 किलो 4-5 किलो प्रत्येक झाडामध्ये खाली दिसायला आहे. हो. काय करावं आता? तर आता याला आपण एक बुरशीनाशकची ट्रीटमेंट देऊ आणि पोटॅशियम नायट्रेट वगैरे याचा एक स्प्रे देऊ. बोरॉन राहील त्यात, रेडोमिल गोल्ड राहील. असं बुरशीनाशकचे 1-2 स्टेजमध्ये स्प्रे देऊ, जेणेकरून जे काही फंगल इन्स्पेक्शन झालेलं आहे हे थांबून जाईल आणि पोटॅश पण जाईल नायट्रोजनसोबत. ती नायट्रोजनची काही गळ असली ती थांबून जाईल आणि जी बोरॉनमधून याच्यामधली गळ असली ती पण थांबून जाईल. आणि त्याचसोबत नंतरच्या स्प्रेमध्ये किंवा ड्रीपमधून आपण याला न्यूट्रियन्स देण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून राहिलेली जी फळं आहे ती पिवळी होऊन गळता कामा नये. आता जसं याच्यामध्ये गवत होऊ नये म्हणून तागाची पेरणी केलेली आहे, मूळ लागलेलं तुटलेले आहे. आहेत, हां. करू लागलेले. तर याला काय आता इमिडिएटली पाणी द्यायला पाहिजे का पावसाचं वेट करायला पाहिजे, काय करायला पाहिजे? नाही सर, पाऊस येतोच आहे ना. पाऊस आता अजूनही ओले जमिनीत. सध्या पाण्याची गडबड नाही करायला पाहिजे, कारण परत वरचं पाणी, पावसाचं पाणी वाढलं परत अजून वेगळे साईड इफेक्ट्स बागात वाढून जातात. त्यामुळं मग थोडंसं वेट करायला पाहिजे. चांगली वापसा कंडिशन येईपर्यंत वेट करायला पाहिजे. तोपर्यंत पाऊस पडतच आहे. चालेल, धन्यवाद सर. धन्यवाद.